हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझे किचन काउंटरटॉप ऑर्गनायझर्स। तर माझ्या एका व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केले आहे की जेव्हा माझे 500 सबस्क्रायबर कंप्लीट होतील तेव्हा मी तुमच्यासोबत माझा किचन टूर आणि होम टूर शेअर करेल। पण त्याही आधी मला तुमच्यासोबत शेअर करायचे आहेत माझे काही किचन काउंटरटॉप ऑर्गनायझर्स। तर माझ्या किचनमधले काही ऑर्गनायझर्स मी विकत घेतले आहे, काही मी स्वतः बनवले आहेत आणि काही ऑटोमॅटिकली बनले आहेत। तर ते कसे यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि अजून सुद्धा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर पटापट सबस्क्राइब करून घ्या। तर माझ्या किचन काउंटरटॉप ऑर्गनायझरमध्ये फर्स्ट ऑर्गनायझर आहे हे वुडन ऑर्गनायझर। हे मी ॲमेझॉनवरून घेतले आहे। या ऑर्गनायझरच्या वरच्या कप्प्यामध्ये मला डेली लागणाऱ्या तेलाच्या बॉटल आणि वुडन स्पॅच्युला ठेवले आहेत। त्यानंतर खालच्या कप्प्यामध्ये तेला तुपाची गटी ठेवली आहे आणि त्यासोबतच यामध्ये मी टिश्यू पेपर सुद्धा ठेवले आहेत। तर हा ऑर्गनायझर पार्टिकल वूडचा बनलेला आहे आणि बऱ्यापैकी स्टर्डी आहे। म्हणजे यासोबत मी काही मेटलचे ऑर्गनायझर सुद्धा ऑर्डर केले होते, पण त्यामध्ये काही वस्तू ठेवताना ते थोडेसे हलत होते। त्या मानाने मला हे ऑर्गनायझर बऱ्यापैकी स्टर्डी वाटले आणि मी हे ऑर्गनायझर घेण्यामागचं असं एक कारण आहे, याची जी 2 शेल्फ आहेत ते एकाखाली एक नसून मागे पुढे आहेत। त्यामुळे खालच्या शेल्फमधून वस्तू काढताना ती वरच्या शेल्फला लागत नाही। हां, त्यामुळे थोडंसं एक्स्ट्रा जागा घेते, पण वस्तू अगदी इझिली ॲक्सेस होतात। एकंदरीत या ऑर्गनायझरचा मला लुक आणि इझी ॲक्सेस खूप आवडला आणि हे ऑर्गनायझर माझ्या गॅस शेगडीच्या बाजूला अगदी परफेक्ट झाले आहे। त्यानंतर माझ्या किचन काउंटरटॉपवरील दुसरे ऑर्गनायझर आहे हे स्पून ऑर्गनायझर। तर हे वुडन प्लस मेटलचे आहे। त्यामध्ये असे 3 वुडनचे बॉक्स आहेत। त्याच्या एकामध्ये मी आपले साधे चमचे ठेवते, दुसऱ्या बॉक्समध्ये छोट्या सुरी आणि लायटर ठेवते आणि तिसऱ्या बॉक्समध्ये मी फोर्क ठेवते। आणि हे वुडनचे बॉक्स या मेटलच्या फ्रेममध्ये आहेत, तर त्यामुळे ओट्यावर काही तेल सांडले, पाणी सांडले तर या वुडन बॉक्सला काहीच होत नाही। नाहीतर बऱ्याच वेळा जे वुडन ऑर्गनायझर असतात त्याच्या खाली पाणी जाऊन ते खालच्या साईडने खराब व्हायला लागतात आणि हे अगदी इझिली क्लीन होतात। त्याच्या मेटलची क्वालिटी, वुडनची क्वालिटी सुद्धा खूप छान आहे आणि हे ऑर्गनायझर सुद्धा मी ॲमेझॉनवरून घेतलेले आहे। याची लिंक तुम्हाला हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे। हे ऑर्गनायझर आवडण्यामागचं कारण याचा स्टर्डीनेस, याचा लुक आणि इझी ॲक्सेस खूप छान आहे। त्यानंतर तिसरे ऑर्गनायझर आहे हे प्लास्टिक ऑर्गनायझर। यामध्ये मी डिशवॉश लिक्विड डिस्पेन्सर आणि हँडवॉश डिस्पेन्सर ठेवते। सिंकच्या बाजूला मी खूप दिवसांपासून असे परफेक्ट ऑर्गनायझर शोधत होते आणि मला हे ऑर्गनायझर मिळाले IKEAमध्ये। यामध्ये माझ्या दोन्ही डिस्पेन्सर बॉटल बसतात आणि त्याचबरोबर भांडे घासायचे स्क्रब वगैरे सुद्धा यामध्ये बसते। या ऑर्गनायझरला खालच्या साईडनी असे होल आहेत, ज्यामुळे यामधून पाणी छान ड्रेन होते, त्यामुळे यामध्ये स्क्रबर छान वाढते। हे जे 2 बॉक्स आहे यामध्ये डिस्पेन्सर ठेवायचे होते, पण माझे सोप डिस्पेन्सर इतके सुंदर आहेत की ते मला या बॉक्समध्ये लपवून ठेवावे वाटले नाही। त्यामुळे त्यांना मी या स्क्रबरवाल्या पार्टमध्ये ठेवले आहे। हे स्क्रबर डिस्पेन्सरच्या जागी ठेवले आहे आणि त्यामुळे स्क्रबर बाहेर दिसत पण नाही। आणि या डिस्पेन्सरला खालच्या साईडने तर सर्व होल आहेच, पण त्याचबरोबर याला 4 छोटे पाय सुद्धा आहेत। त्यामुळे हे काउंटरटॉपला न चिटकता थोडेसे वरती असते, ज्यामुळे यातून हवा छान पास होते आणि स्क्रबर सुकायला मदत होते। मला हे ऑर्गनायझर सुद्धा खूप यूजफुल वाटले, क्लीन करायला सुद्धा खूप इझी आहे आणि यामुळे किचनचा लुक सुद्धा खूप छान येतो। हा सिंकचा एरिया अजून सुंदर करण्यासाठी यामध्ये मी एक आर्टिफिशियल प्लांट ठेवले आहे, त्यामुळे या एरियाचा लुक खूप छान येतो। त्यानंतर चौथ्या नंबरला आहे हे कप हँग करण्यासाठी मेटल हुक। कप धुतल्यानंतर मी ते भांड्यांच्या टोपल्यामध्ये ठेवत नाही, कारण त्यामध्ये फुटायचा खूप चान्स असतो आणि काउंटरटॉपवर ठेवले तर त्याची अडचणसुद्धा व्हायची। त्यामुळे मला असे काही हँग करण्यासाठी हवे होते, ज्यामध्ये माझे कप धुतल्यानंतर छान सुकतात पण आणि दिसायला सुद्धा खूप छान दिसते।
आणि हे ऑर्गनायझर चांगले स्टर्डी आहे, कारण याला कॅबिनेटच्या खालच्या साईडनी असे स्क्रूने छान पॅक केले आहे, त्यामुळे हे अजिबात जागेवरून हलत नाही. आणि याला कॅबिनेटच्या आतल्या साईडनी सुद्धा असा सपोर्ट आहे. याची क्वालिटी, लुक सर्व काही खूप छान आहे. आणि हे ऑर्गनायझरसुद्धा मी ॲमेझॉनवरूनच घेतले आहे. आता 5व्या नंबरवरती आहे हे नॅपकिन होल्डर. किचनमध्ये सतत हात धुतल्यानंतर ते पुसायला नॅपकिन लागतोच, तर तो नॅपकिन हँग करण्यासाठी हे खूप छान होल्डर आहे. आणि याच होल्डरवरती मी माझ्या पोळपाटाखालील कापडसुद्धा ठेवत असते. हे ऑर्गनायझर स्टीलचे आहे, त्यामुळे याची क्वालिटीसुद्धा खूप छान आहे. आणि हे सुद्धा मी ॲमेझॉनवरूनच बाय केले आहे. त्यानंतर मी स्वतः बनवलेल्या ऑर्गनायझरमध्ये ह्या स्पाईसच्या छोट्या छोट्या बरण्या ऑर्गनाईज करण्यासाठी मी हे ऑर्गनायझर बनवले आहे. तर या कॅबिनेटमध्ये माझे सर्व मसाल्याचे जार असतात. हे सर्व एकाच साईजचे असल्यामुळे मागचे जार दिसत नव्हते, कारण हा कॅबिनेट किचन काउंटरटॉपच्या वरच्या साईडला आहे. तर ह्या सर्व बरण्या दिसण्यासाठी आणि इझी ॲक्सेस करण्यासाठी मी थर्मोकॉलचे ऑर्गनायझर बनवले आहे. आणि या थर्मोकॉलवरती मी एक वॉलपेपर लावला आहे. तर हे 2 स्टेप ऑर्गनायझर आहे. यामध्ये मागची स्टेप उंच असल्यामुळे मागच्या बरण्या इझिली दिसतात. मी असे 2 थर्मोकॉल एकमेकांना जोडले आहे आणि त्यावरती हा वॉलपेपर लावला आहे. खूप सिंपल आणि इझी आहे हे करायला. ॲमेझॉनवरती यासारखे ऑर्गनायझर 500 ते 600च्या दरम्यान आहे. हो, हे फार काळ टिकणार नाही, पण लवकर खराब व्हायला यावरती काही जडसुद्धा नाही. मी हे ऑर्गनायझर यूज करून माझे 2 वर्ष झाले आहे, तरीसुद्धा अजून छान आहे. त्यानंतर जे ॲटोमॅटिक ऑर्गनायझर बनले आहे ते आहे हे पोळपाट लाटणं ठेवायसाठी आणि कटिंग पॅड ठेवण्यासाठी. तर आमच्याकडे ही गॅस पाईपलाईन आली आहे. पाईपलाईन चांगली स्ट्रॉंग असल्यामुळे त्यावरती माझं पोळपाट लाटणं आरामात बसते. आणि त्यामुळे मला किचन काउंटरटॉपवरती एक्स्ट्रा ऑर्गनायझर ठेवण्याची गरजसुद्धा नाही. हा कटिंग पॅड पण त्यावरती छान बसतो, धुतल्यानंतर आरामात सुकतो. माझ्या सिंकच्या अगदी जवळसुद्धा आहे, ज्यामुळे पटकन कटिंग पॅड धुतल्यानंतर तिथे सुकवायला ठेवता येते. आणि त्याचबरोबर हा ओटा पुसण्यासाठी जे माझे कापड आहे ते सुद्धा मी इथं सुकवते. आणि ते मायक्रोफायबर क्लॉथ असल्यामुळे ते पाणी धरूनसुद्धा ठेवत नाही, त्यामुळे पाईपला जंग वगैरे सुद्धा लागत नाही. आणि मी हे नेहमी इन्शुअर करते की त्यावरचा कलर निघता कामा नये. त्यानंतर इथं हा आमचा फिल्टरचा कॉक आहे, त्याला मी हे स्टीलचे स्टँड अडकवून ठेवते. आणि यामुळे मला यासाठी सेपरेट हुक लावायची गरज नाही पडली. त्यानंतर नेक्स्ट ऑर्गनायझर हे आहे माझे वुडन ऑर्गनायझर. हे मी आयकियामधून घेतले आहे आणि हे पार्टिकल वूडचे बनले आहे. ही वॉल माझ्या किचनमध्ये खाली होती, तर यामध्ये मी माझ्या ड्रायफ्रूटच्या बरण्या ठेवते, जेणेकरून घरातील इतर लोकांना त्या पटकन घेता येतील. आणि ह्या गोष्टी दिसल्या की खाल्ल्या जातात, आणि म्हणूनच मी त्या समोर ठेवल्या आहेत. त्याचबरोबर काही शोप, आवडा असेल ते सुद्धा यामध्ये मी ठेवत असते. याची क्वालिटीसुद्धा खूप छान आहे आणि दिसायलासुद्धा हे खूप सुंदर आहे. हे क्लीन करायलासुद्धा खूप इझी आहे. क्लीन करण्यासाठी आपण याला असे काढूसुद्धा शकतो. तर कसे वाटले तुम्हाला माझे किचन काउंटरटॉप ऑर्गनायझर, मला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि यामधले तुम्हाला सर्वात जास्त कोणते आवडले हे सुद्धा मला सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.